नमस्कार. अनेकदा असं होतं की काही आजार केवळ माहिती नसल्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहतात. आज आपण अशाच एका गंभीर पण पूर्णपणे टाळता येण्यासारख्या आजाराबद्दल बोलणार आहोत आणि तो आजार म्हणजे सिकल सेल आजार. मग प्रश्न हा आहे की हा वंशानुगत आजार थांबवायचा कसा? आज आपण हेच समजून घेणार आहोत की सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी पिढीसाठी कोणते विवाह सुरक्षित आहेत आणि कोणते विवाह कटाक्षानं टाळायला हवेत. चला तर मग सुरुवात करूया. चला सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की हा सिकल सेल आजार नेमका आहे तरी काय. तर बघा, सिकल सेल हा एक अनुवांशिक म्हणजेच आईवडिलांकडून मुलांमध्ये येणारा रक्ताचा आजार आहे. यात होतं काय की आपल्या शरीरातल्या ज्या लाल रक्तपेशी असतात ना, ज्या साधारणपणे गोल असतात, त्यांचा आकार बदलतो. तो विळ्यासारखा किंवा अर्धचंद्रासारखा वाकडा होतो आणि यामुळे त्या रक्तवाहिन्यांमधून सहजपणे वाहू शकत नाहीत. इथे तुम्ही पाहू शकता सामान्य पेशी कशा गोल आहेत आणि त्यामुळे त्या रक्तवाहिन्यांमधून अगदी सहजपणे पुढे जातात. पण दुसरीकडे या सिकल पेशी बघा, त्यांचा आकार विळ्यासारखा वाकडा असल्यामुळे त्या एकमेकांमध्ये अडकतात आणि रक्ताचा प्रवाहच थांबवतात. आणि यामुळेच रुग्णाला तीव्र वेदना होणं, अशक्तपणा येणं आणि वारंवार जंतू संसर्ग होण्याचा धोका वाढतो. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. सिकल सेल हा आजार संसर्गजन्य नाहीये. म्हणजे तो कुणाच्या स्पर्शाने, खोकण्याने, शिंकण्याने किंवा एकत्र जेवल्याने अजिबात पसरत नाही. तो फक्त आणि फक्त आईवडिलांकडूनच त्यांच्या मुलांमध्ये त्यामुळे येऊ शकतो. नीट लक्ष द्या. सिकल सेलच्या संदर्भात आपल्या प्रत्येकाची एक जेनेटिक म्हणजे अनुवांशिक स्थिती असते आणि हीच स्थिती ठरवते की पुढे काय होऊ शकतं. चला बघूया काय आहेत हे 3 प्रकार. हे समजायला खूप सोपं आहे. बघा, पहिला प्रकार आहे AA. याचा अर्थ व्यक्ती पूर्णपणे नॉर्मल आहे, निरोगी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरा आहे AS. आता इथे S आहे, पण ही व्यक्ती आजारी नाही, ती पूर्णपणे निरोगी दिसते, तिला काही त्रास होत नाही, पण तिला वाहक किंवा कॅरियर म्हणतात, कारण तिच्या शरीरात सिकल सेलचा एक जीन असतो जो ती पुढच्या पिढीला देऊ शकते. आणि तिसरा प्रकार आहे SS. ह्या व्यक्तींना सिकल सेलचा आजार असतो आणि त्यांना वैद्यकीय देखभालीची गरज असते. सोपा आहे ना? AA नॉर्मल, साहजिकच एक AS महत्त्वाचा वाहक प्रश्न येतो, आणि SS तो म्हणजे आजार. लग्नासाठी कोणती जोडी सुरक्षित आहे. सगळ्यात सुरक्षित जोडी जर मुलगा आणि मुलगी दोघेही AA म्हणजे सामान्य असतील तर हा विवाह पूर्णपणे सुरक्षित आहे. चिंता करण्याचं काहीच कारण नाही. त्यांची होणारी सगळी मुलं निरोगी म्हणजेच AA असती. आता दुसरी स्थिती बघूया. जर एक जोडीदार AA म्हणजे सामान्य आणि दुसरा AS म्हणजे वाहक असेल तर हा विवाह स्वीकार्य मानला जातो. कारण या जोडप्याला होणारी मुलं आजारग्रस्त म्हणजे SS होणार नाहीत. तिसरी स्थिती थोडी वेगळी आहे. जर एक जण AA म्हणजे सामान्य आणि दुसरा SS म्हणजे आजारग्रस्त असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि योग्य समुपदेशनाने विवाह होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या जोडप्यांची सगळीच्या सगळी मुलं AS म्हणजेच आजाराची वाहक असतील. आतापर्यंत आपण सुरक्षित विवाहांबद्दल बोललो. आता आपण त्याच जोड्यांबद्दल बोलूया ज्या सिकल सेल आजार टाळण्यासाठी कटाक्षाने टाळल्याच पाहिजेत. यामधली पहिली आणि सगळ्यात जास्त आढळणारी धोकादायक जोडी म्हणजे जेव्हा मुलगा आणि मुलगी दोघेही AS असतात, म्हणजे दोघेही आजाराचे वाहक असतात. अशा जोडप्याला प्रत्येक गरोदरपणात 4 पैकी 1 बाळ सिकल सेल आजारानं ग्रस्त म्हणजे SS असण्याचा धोका असतो. हो, तब्बल 25% धोका. हा धोका लक्षात घेता 2 वाहकांनी एकमेकांशी लग्न करणं टाळलेलंच बरं. आता दुसरी धोकादायक जोडी बघूया. ती म्हणजे जेव्हा एक जोडीदार AS म्हणजे वाहक असतो आणि दुसरा SS म्हणजे आजारग्रस्त असतो. इथे धोका आणखीनच वाढतो. अशा विवाहात प्रत्येक वेळी गरोदर राहिल्यावर 50% शक्यता असते की जन्माला येणारं बाळ आजारग्रस्त म्हणजे SS असेल. 50% म्हणजे निम्मा धोका. हा खूपच मोठा धोका आहे. म्हणूनच हा विवाह सुद्धा टाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात धोकादायक जोडी जेव्हा दोन्ही जोडीदार SS असतात, म्हणजेच दोघेही सिकल सेल आजारग्रस्त असतात. या विवाहात धोका असतो 100%. म्हणजे काय? तर या जोडप्याला होणारी सगळीच्या सगळी मुलं सिकल सेल आजारग्रस्तच जन्माला येतील. त्यामुळे असा विवाह तर अजिबातच करू नये.
हे सगळं ऐकून कदाचित थोडी चिंता वाटेल, पण चांगली बातमी ही आहे की हा आजार पूर्णपणे टाळता येतो आणि त्याचा उपाय तर खूपच सोपा आहे. यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली, लग्नाआधी प्रत्येकाने आपले रक्त तपासणी करून घ्यायची. सॉल्युबिलिटी आणि HbA1c नावाच्या चाचण्यांनी आपला प्रकार कोणता आहे, AA, AS की SS हे अगदी नक्की कळतं. दुसरी गोष्ट, जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, योग्य समुपदेशन घ्या. आणि तिसरी, ह्या सगळ्या माहितीच्या आधारे आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्याचा विचार करून एक जबाबदार निर्णय घ्या. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एक छोटीशी रक्त तपासणी आपल्या पुढच्या पिढीला आयुष्यभराच्या त्रासातून वाचवू शकते. म्हणूनच लग्नाआधी तपासणी नक्की करा आणि एक निरोगी पिढी घडवा.